इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण क्रमांक 4 कोन व कोनांच्या जोड्या उजळणी. मागील व्हिडिओमध्ये आपण कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग, संलग्न कोन, कोटी कोन, पूरक कोन, विरुद्ध किरण इत्यादी घटक अभ्यासले. आता काही महत्त्वाचे गुणधर्म पाहूया. संलग्न कोन. ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात. कोटी कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, ते कोन परस्परांचे कोटीकोन आहेत असे म्हणतात. पूरक कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. विरुद्ध किरण. ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. सराव संच 15 उजळणी. 15 मधील सर्व उदाहरणं बघणार आहोत. कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग. सर्वप्रथम जाणून घेऊया कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग म्हणजे काय. कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम कोणाची आकृती काढूया. या ठिकाणी आकृतीमध्ये प्रतलातील कोणाच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू N, बिंदू M, बिंदू T यासारख्या बिंदूंचा जो समूह आहे, हा समूह कोणाच्या अंतर्भागामध्ये आहे. म्हणजेच हा भाग जो आहे तो कोणाचा अंतर्भाग आहे. या अंतर्भागातील बिंदू तुमच्या लक्षात आलेले असतील. आता आपण कोणाच्या बाह्य भागातील बिंदू बघूया. कोणाचा हा बाह्य भाग. या बाह्य भागामध्ये बिंदू G, D, S आणि E हे बिंदू आहेत. कोणाच्या अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग हा तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण बघूया कोणाच्या अंतर्भागातील बिंदू, त्यांची नावं आपण वेगळी लिहू. कोणाच्या अंतर्भागामध्ये जे बिंदू आहेत ते बिंदू M, बिंदू N, बिंदू O आणि बिंदू T हे बिंदू कोणाच्या अंतर्भागामध्ये आहेत. आता कोणाच्या बाह्य भागामध्ये जे बिंदू होते ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. कोणाच्या बाह्य भागातील बिंदू बघू. कोणाच्या बाह्य भागामध्ये बिंदू आहे बिंदू G, बिंदू D, बिंदू S आणि बिंदू E. अशा पद्धतीनं कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग आणि अंतर्भागातील बिंदू आणि बाह्य भागावरील बिंदू या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहे. पुढील भागामध्ये बघूया संलग्न कोन अर्थात लगतचे कोन. संलग्न कोन कशाला म्हणतात ते सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपण एक कोन काढूया. या ठिकाणी मी एक किरण घेतो आहे. या किरणाच्या आरंभ बिंदूपासून म्हणजे शिरोबिंदूपासून दुसरा एक किरण काढूया आणि या दोन किरणांना दुभागणारा एक तिसरा किरण काढूया. आता या तीनही किरणांवर 3 बिंदू घेऊया. या 3 बिंदूला आणि आरंभ बिंदूला अर्थात शिरोबिंदूला आपण नाव देऊया. शिरोबिंदूला नाव देऊया बिंदू M, त्यानंतर बिंदू D, बिंदू B आणि बिंदू Q. आता या ठिकाणी तुम्हाला 2 कोन तयार झालेले दिसतील. या 2 कोणांची नावं आपण लिहून घेऊया. परंतु तत्पूर्वी आपण बघूया की संलग्न कोन कशाला म्हणतात. संलग्न कोणामध्ये एक भुजा सामायिक असते. जसे की इथे M, Q ही भुजा या 2 कोणांची सामायिक भुजा आहे. त्यानंतर शिरोबिंदू सामायिक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी M हा शिरोबिंदू जो आहे तो कोन BMQ आणि QMD या 2 कोणांचा शिरोबिंदू आहे आणि तो सामायिक आहे. त्यानंतर कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही. जर कोणाच्या अंतर्भागामध्ये एकही बिंदू सामायिक नसेल आणि वरच्या 3ही कंडिशन पूर्ण असतील तर त्याला संलग्न कोन म्हणतात. आणि आता चौथी कंडिशन बघूया. चौथ्या कंडिशन मध्ये आहे संलग्न कोणाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या 2 भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात. लक्षात घ्या, संलग्न कोन कशाला म्हणतात तर ज्या 2 कोणांची एक भुजा सामायिक असते आणि उरलेल्या ज्या 2 भुजा असतात त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात. आता आपण या दिलेल्या माहितीवरून संलग्न कोणाची व्याख्या करूया. संलग्न कोणाची व्याख्या होईल ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन असं म्हणतात.
आता या संलग्न कोणाच्या संदर्भामध्ये दिलेले जे दोन कोण तुम्हाला वरती दिसत आहेत त्यांना आपण वेगवेगळं करूया. अशा पद्धतीने ते वेगळे झालेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोन BMQ आणि कोन QMD या दोनही कोणांची सामायिक भुजा MQ ही आहे आणि याचे दोन वेगवेगळे अंतर्भाग आहेत. लक्षात घ्या, ज्या दोन कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात, विभिन्न असतात, शिरोबिंदू एक असतो आणि एक भुजा सामायिक असते, त्या कोणांना एकमेकांचे संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणतात. आता आपण या पुढील भागामध्ये बघूया. सराव संच 15. आपल्याला दिलेल्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी आपण करूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. AWB हा कोन, या कोणाची आकृती या ठिकाणी आपण काढून घेऊ. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे AWB हा कोन आहे. या कोणाच्या अंतर्भागामध्ये काही बिंदू आहेत, बाह्य भागामध्ये काही बिंदू आहेत आणि कोणाच्या भुजावर काही बिंदू आहेत आणि आपल्याला प्रश्न सुद्धा तसेच विचारलेले आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहा, बाह्य भागातील बिंदूंची नावे लिहा आणि कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहा. या ठिकाणी आपण अंतर्भागामधले बिंदू बघूया. अंतर्भागामध्ये बिंदू दिलेला आहे N, R, C आणि X. हे बिंदू कोणाच्या अंतर्भागामध्ये आहेत. आता ते आपण अंतर्भागातील बिंदूंचे नावे लिहिण्याच्या पुढच्या रकान्यामध्ये ते लिहून घेऊया. बिंदू N, बिंदू X, बिंदू R आणि बिंदू C. आता आपण बाह्य भागातील बिंदू शोधूया. बाह्य भागातील बिंदू आहे बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V आणि बिंदू Y. आता या पाचही बिंदूंना आपण बाह्य भागातील बिंदूंच्या नावाच्या पुढील रकान्यामध्ये लिहूया. बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V आणि बिंदू Y. अशा पद्धतीने आपल्याला बाह्य भागातील बिंदूंची नावं मिळाली. आता आपण कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावं शोधूया. कोणाच्या भुजावरील बिंदूंची नावं आहेत बिंदू A, बिंदू W, बिंदू G आणि बिंदू B. या ठिकाणी आपण आता हीच नावे कोणाच्या भुजावरील बिंदूंच्या नावाच्या पुढील रकान्यामध्ये लिहूया. बिंदू A, बिंदू W, बिंदू G आणि बिंदू B. अशा पद्धतीने आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आता प्रश्न दुसरा आहे, खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा. आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहून घेऊया. आता आकृत्यांमध्ये आपण कोन शोधूया. सर्वप्रथम पहिल्या आकृतीमधील कोन शोधूया. BNC, कोन BNC हा कोन या ठिकाणी आहे. आता या कोणाचा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे आणि संलग्न कोणाची व्याख्या आपल्याला माहित आहे, एक भुजा सामायिक असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ NB किंवा NC सामायिक असणं आवश्यक आहे. आता NC सामायिक, भुजा NC ही सामायिक असेल तर आपल्याला दुसरा कोन मिळेल आणि म्हणून आपण अगोदर या ठिकाणी कोन BNC असं लिहून घेऊया. कोन BNC चा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे आणि तो कोन आहे कोन ANC किंवा CNA. कोन CNA आणि कोन BNC हे एकमेकांचे संलग्न कोन आहे. ही संलग्न कोनाची पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे. आता आपण दुसरी जोडी शोधूया. त्यासाठी कोन CNA हा कोन आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आता या कोनाचा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे, म्हणजेच A आणि N, AN ही भुजा आपल्याला सामायिक शोधायची आहे आणि सामायिक भुजा AN असलेला कोन आहे BNA, अर्थातच कोन ANB. हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन झाले. आता आपण तिसरा कोन शोधूया. कोन ANB या कोनाचा आपल्याला संलग्न कोन शोधायचा आहे. भुजा NB ही सामायिक असलेला दुसरा कोन आहे कोन BNC आणि कोन BNC या ठिकाणी लिहून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला संलग्न कोनाच्या 3 जोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या आकृतीकडे वळूया. दुसऱ्या आकृतीमध्ये कोन PQR चा संलग्न कोन आपण शोधण्याचा प्रयत्न करू. कोन PQR चा संलग्न कोन शोधत असताना हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोन QP ही सामायिक भुजा असणं आवश्यक आहे किंवा कोन QR ही भुजा सामायिक असणं आवश्यक आहे. आता QR ही भुजा सामायिक असू शकत नाही, कारण त्याच्यापूर्वी बिंदू T दिलेला आहे आणि TQR हे 3 बिंदू एकाच रेषेवर आहेत. म्हणून TQR
चा जो भाग आहे किंवा RTS हा जो कोन आहे तो कोन PQR चा संलग्न कोन होऊच शकत नाही. म्हणून आपल्याला आता Q आणि P सामायिक भुजा असलेला दुसरा कोन शोधावा लागेल आणि तो कोन असेल कोन, या ठिकाणी कोन PQR आपण लिहून घेऊया आणि याचा संलग्न कोन शोधूया आणि तो कोन असेल PQT किंवा TQP. अशा पद्धतीनं कोन PQT आणि कोन PQR हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन झालेले आहेत. आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी शोधलंय. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न आहे, कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा. त्यासाठी आपण सर्वप्रथम कोन काढून घेऊया. दिलेला कोन आहे NMP आणि या कोनाच्या अंतर्भागामध्ये अनेक कोणांचे अंतर्भाग दिलेले आहेत, जसे की NMR, RMS, कोन SMQ, कोन QMT आणि कोन TMP. हे सगळे कोन NMP च्या अंतर्भागात आहेत. या प्रत्येकाचा अंतर्भाग वेगवेगळा आहे, परंतु आता आपण जे दिलेले कोन आहेत त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत का, त्यांच्या भुजा सामायिक आहेत का आणि एक भुजा संलग्न असून अंतर्भाग विभिन्न आहेत का हे शोधूया आणि संलग्न कोन लिहूया. चला तर पहिला प्रश्न बघूया. कोन PMQ व कोन RMQ हे दोन कोन एकमेकांचे संलग्न आहेत का हे बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू, सर्वप्रथम आपण कोन PMQ हा कोन काढून घेऊया. कोन PMQ, कोन PMQ या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि आता याच्या सोबत जो संलग्न कोन विचारलेला आहे तो आहे RMQ. या ठिकाणी मी RMQ हा कोन दाखवत आहे. आता दोन कोन तुमच्या समोर आहेत, मध्ये बिंदू S आणि बिंदू T हे सोडून द्या, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. आता आपल्याला बघायचं आहे कोन RMQ हा कोन आणि PMQ या दोनही कोणांची एक भुजा सामायिक आहे आणि ती आहे MQ. दोनही कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत आणि म्हणून हे दोनही कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. आता प्रश्न दुसरा बघूया. कोन RMQ व कोन SMR हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत का? सर्वप्रथम या कोनांना आपण दर्शवूया. कोन RMQ आणि दुसरा कोन आहे कोन RMS किंवा SMR. लक्षात घ्या, RMQ च्या अंतर्भागात RMS हा कोन काढलेला आहे. म्हणजेच एका कोनाचे दोन अंतर्भाग करून दुसरा कोन दर्शवलेला आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कोणाचा अंतर्भाग हा पहिल्या कोणाच्या अंतर्भागापेक्षा विभिन्न नाही आणि म्हणून आपल्या संलग्न कोनाच्या व्याख्येमध्ये हे कोन बसत नाहीत. म्हणून या ठिकाणी हे दोनही कोन संलग्न कोन नाहीत. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कोन RMS व कोन RMT. कोन RMS आणि RMT हे सर्वप्रथम आपण कोणाच्या या आकृतीवर दर्शवूया. कोन RMS आणि दुसरा आहे कोन RMT. आता या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या प्रश्नाच्या सारखीच कंडिशन उपलब्ध आहे, कारण RMT च्या अंतर्भागामधील जो दुसरा कोन काढलेला आहे RMS हा कोन RMT च्या अंतर्भागामध्येच काढलेला असल्या कारणानं त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. म्हणून हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन नाहीत. आता चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूया. चौथा प्रश्न आहे कोन SMT व कोन RMS. SMT आणि RMS हे दोन कोन या ठिकाणी आपण दर्शवूया. SMT, कोन SMT हा या ठिकाणी मी दर्शवलेला आहे आणि आता दुसरा दर्शवतोय कोन RMS. RMS आणि RMT या दोन कोणांची सामायिक भुजा MS ही आहे आणि दोन कोणाचे अंतर्भाग विभिन्न आहेत. म्हणजे संलग्न कोणाचे ज्या अटी आहेत त्या अटींची पूर्तता या ठिकाणी हा कोन करतोय. म्हणून कोन SMT व कोन RMS हे दोनही कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. अशा पद्धतीने आपण हा सराव संच 15 पूर्ण केलेला आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कोटी कोन, पूरक कोन, संलग्न कोन, रेषीय जोडीतील कोन आणि विरुद्ध कोन
आणि याबद्दलच्या संकल्पना, कोटिकोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल, पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, संलग्न कोन म्हणजे ऍडजस्टंट अँगल, रेषीय जोडीतील कोन म्हणजे लिनियर पेअर ऑफ अँगल आणि विरुद्ध कोन म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल. तर याच्या संकल्पना पाहूया. तर या ठिकाणी पहिली संकल्पना पाहूया आपण. कोटिकोन कोणाला म्हणायचं? कॉम्प्लिमेंटरी अँगल. ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोणाला एकमेकाचे कोटिकोन असं म्हणतात. उदाहरणार्थ हा जर समजा 60 अंशाचा असेल आणि हा 30 अंशाचा असेल तर हे एकमेकाचे कोटिकोन आहेत असं म्हणतात, कारण या दोन्हीची बेरीज येते 90 अंश. समजा एखादा 20 अंशाचा कोन असेल तर याचा कोटिकोन हा 70 अंशाचा असतो. समजा एखादा कोन 25 अंशाचा असेल तर याचा कोटिकोन 65 अंशाचा असेल. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल दोन्हीची बेरीज ही 90 यायला हवी. 10 अंशाचा असेल तर याचा कोटिकोन 80 अंश, 40 अंशाचा असेल तर याचा कोटिकोन 50 अंश. म्हणजे हे कोणतेही दोन कोन ज्यांची बेरीज 90 आली पाहिजे, फक्त एकच कंडिशन लक्षात ठेवा, बेरीज 90 असली पाहिजे. असे कोणतेही दोन कोन त्यांना कोटिकोन असं म्हटलं जातं. यानंतर पाहूया पूरक कोन. पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनाची बेरीज 180 अंश असते त्याला एकमेकाचे पूरक कोन किंवा सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. उदाहरणार्थ हा जर 40 अंशाचा कोन असेल आणि हा 140 अंशाचा असेल तर ह्या दोन्ही कोनाची बेरीज येते 140 आणि 40 180 अंश, म्हणून हे एकमेकाचे पूरक कोन आहेत. समजा एक कोन 100 अंशाचा असेल तर त्याचा पूरक कोन असतो 80 अंश, कारण बेरीज येते 180. एक कोन 90 अंशाचा असेल तर त्याचा पूरक कोन असतो 90 अंश, कारण बेरीज येते 180. एक कोन समजा 70 अंशाचा असेल तर त्याचा पूरक कोन असेल 110 अंशाचा, कारण बेरीज 180. तर या कोनामध्ये एकच कंडिशन आहे, दोन्ही कोनाची बेरीज 180 अंश असली पाहिजे. यानंतर पुढची जोडी आहे संलग्न कोन. संलग्न कोन म्हणजे काय? एकमेकाला चिटकून असलेले कोन. तर या ठिकाणी पहा, या दोन कोनाचा ही सामायिक बाजू आहे. जसं आपल्या घराला सामायिक भिंत असते बघा शेजारीची आपली, तशी ह्या दोन कोणाला जर ही सामायिक बाजू असेल तर हे दोन कोन एकमेकाचे संलग्न कोन किंवा ऍडजस्टंट अँगल असं म्हणतात. तर या ठिकाणी समजा हा कोन असेल ए आणि हा असेल बी अंश, तर ए आणि बी हे एकमेकाचे संलग्न कोन आहेत. काही आकृत्या पाहूया आपण. तर पहा या ठिकाणी हा कोन आणि हा कोन यामध्ये पण ही बाजू सामायिक आली, म्हणजे हे दोन कोन समजा हा एक्स असेल हा वाय असेल तर हे दोन्ही कोन एकमेकाचे संलग्न कोन आहेत. त्यानंतर आपण आणखी एक आकृती घेऊया. आता या आकृतीमध्ये पहा, हा जर ए असेल बी असेल आणि सी असेल तर हा ए आणि बी संलग्न आहे, बी आणि सी संलग्न आहे, परंतु सी आणि ए संलग्न नाहीत, कारण या दोन्हीमध्ये सामायिक काहीही नाही. तर या पद्धतीने ही संलग्न संकल्पना लक्षात ठेवा. यानंतर पाहूया रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन ही संकल्पना अतिशय सोपी आहे. एकाच रेषेवर असलेले, म्हणजे ज्या कोणाचा एक किरण एकमेकाच्या विरुद्ध आणि एक किरण सामायिक असतात, सगळ्यात सोपी व्याख्या. किंवा एक सरळ रेषा असेल आणि दुसरी जर रेषा तिथून कुठूनही काढा तुम्ही, हे जे दोन कोन तयार होतात, या दोन कोणाला समजा हा ए असेल हा बी असेल हा एक्स असेल वाय असेल, तर एक्स आणि वाय रेषीय जोडीतील आहेत, एक्स व वाय. त्याप्रमाणे या ठिकाणी ए व बी हे पण रेषीय जोडीतील कोन आहेत आणि या रेषेचे कोन 180 अंश असतात. म्हणून रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 अंश असते, हे लक्षात ठेवा. कोणत्याही रेषीय जोडीतील कोनाची बेरीज ही 180 अंश असते आणि म्हणून रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात, कारण पूरक कोनाची बेरीज पण 180 असते, परंतु पूरक कोन रेषीय जोडीतील असतीलच असं नाही. यानंतर पाहूया विरुद्ध कोन कोणाला म्हणायचं. तर पहा, विरुद्ध कोन व्हर्टिकली अपोजिट अँगल. जेव्हा दोन रेषा एकमेकाला छेदतात तेव्हा या ठिकाणी जर समजा हा ए हा बी आणि हा सी आणि डी, तर हे ए
व बी हा वरचा, हा खालचा, विरुद्ध शब्द आहेत वरचा खालचा. त्यानंतर समजा हा सी आणि हा जर डी असेल समजा, तर सी आणि डी हा इकडचा, हा तिकडचा. म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी सांगतोय. मराठी शब्द तुम्हाला जर माहित असतील ना, इकडं तिकडं वर खाली, तर पहा आता वरचा आणि इकडचा विरुद्ध आहे का? नाही. म्हणजे वरचा आणि खालचाच विरुद्ध असला पाहिजे. आणखी आपण पाहूया, समजा या दोन रेषा काढल्या तर हा इकल्ला आणि इकल्ला हे दोन कोण विरुद्ध आहेत आणि हे दोन कोण विरुद्ध कोण आहेत, तर याला विरुद्ध कोण असं म्हणतात. आणि विरुद्ध कोणाचं माप सारखं असतं. म्हणजे या ठिकाणी कोण ए बरोबर कोण बी असतो, दोन्हीचं माप सारखंच असतं. समजा ए 40 अंश असेल तर बी पण 40 अंशच असणार. पुन्हा एक लक्षात ठेवा, आणखी ए जर 40 असेल तर हा रेषीय जोडीतील कोण आहे म्हणून हा सी 140 अंशाचा असेल आणि डी हा 140 अंशाचाच असेल. म्हणजे थोडक्यात विरुद्ध कोणाची माप ही समान असतात. तर याप्रमाणे आपण या ठिकाणी कोणांच्या जोड्या शिकलेलो आहोत. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा, संगत कोण, वितक्रम कोण आणि विरुद्ध कोण हा भाग पाहणार आहोत. चॅनल पाहत राहा, दररोज नवीन व्हिडिओ पाहत. धन्यवाद. थँक्यू. कोन, ॲडजसेंट अँगल्स. मुलांनो, आता आपण संलग्न कोन म्हणजेच लगतचे कोन म्हणजे काय ते या आकृतीवरून समजून घेऊयात. पहा, या आकृतीमध्ये आपल्याला दोन कोन दिसतायत, कोन BMQ व कोन QMD. या दोन कोनांमध्ये किरण MQ ही एक सामायिक भुजा आहे. दोन्ही कोनांचा M हा सामायिक शिरोबिंदू आहे. दोन्ही कोनांमध्ये कोनांच्या अंतर्भागात एकही सामायिक बिंदू नाही. अशा कोनांना संलग्न कोन अथवा लगतचे कोन म्हणतात. संलग्न कोन ओळखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. संलग्न कोनांची एक भुजा सामायिक असते व उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात. संलग्न कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो. संलग्न कोनांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात. यावरून संलग्न कोनाची व्याख्या अशी की ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन असं म्हणतात. आता आपण सरावासाठी काही उदाहरणांचा अभ्यास करूयात. मला सांगा, या आकृतीत कोणकोणते कोन दिलेत आणि त्यातील संलग्न कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत? सर, या आकृतीत 3 कोन दिलेत. कोन PQR, कोन PQT आणि कोन RTS. यातील कोन PQR व कोन PQT हे संलग्न कोन आहेत, कारण या दोन कोनांमध्ये PQ ही एकच सामायिक भुजा आहे. दोन्ही कोनांचा Q हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि दोन्ही कोनांचे अंतर्भाग विभिन्न आहेत. अगदी बरोबर. आता ही आकृती पहा. यातील कोणत्या कोनांच्या जोड्या संलग्न आहेत ते सांगा आणि जर संलग्न नसतील तर त्याची कारणं सांगा. सर, कोन PMQ आणि कोन RMQ, कोन SMT व कोन RMS या संलग्न कोनाच्या जोड्या आहेत आणि कोन RMQ व कोन SMR, कोन RMS व कोन RMT या संलग्न कोनाच्या जोड्या नाहीत, कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे आता तुम्हाला कोनांचा अंतर्भाग व बाह्यभाग नीट समजलाय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेषीय जोडीतील कोन व विरुद्ध कोन हे दोन नवीन घटक अभ्यासले. पाहूया त्याचे गुणधर्म. रेषीय जोडीतील कोन. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते, त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. हे कोन परस्परांचे पूरक कोन असतात. विरुद्ध कोन आणि त्याचे गुणधर्म. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. विरुद्ध कोनांची मापे समान असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही दिलेला स्वाध्याय वहीमध्ये सोडवणार आहात. धन्यवाद.